साई बाबा। खिडकीतून आलेल्या सूर्यकिरणांवरून आपण सूर्याची संपूर्ण शक्ती जाणू शकत नाही। कुठल्या दिशेकडून ती आली आहे यावरून फक्त आपण ओळखतो। पूर्वेकडून असेल तर सूर्योदय आणि पश्चिमेकडून असेल तर सूर्यास्त। प्रार्थनेचं सुद्धा तसंच आहे। टाळ्या वाजून म्हटली तर आरती आणि दोन्ही हातांची ओंजळ केली तर दुआ। हा पण प्रत्येक जाती धर्माच्या वाटा वेगळ्या असतील, पद्धती भिन्न असतील, परंपरांमध्ये अंतर असेल, पण ध्येय मात्र एकच आहे। मग भेद बाजूला सारून नतमस्तक होऊन म्हणूया, सबका मालिक एक। बायजा, अगं दचकून का उठलीस? लेकरू शांत झोपलंय, कसला घोर लागलाय? हा त्या शांत झोपलाय, अहो पर माझं मोठं लेकरू तो बालयोगी, अहो तो संकटात आहे। तो बालयोगी गावाबाहेर गेलाय, हेच सपनात येतं नव की आणि काही? आता इतका मोठा झालाय तरी अजून लहानासारखाच वागतो। वादळ वारा पावसा पाण्यामध्ये बी तसाच शांतपणे बसून राहिलाय। वादळात एखादं झाड त्याच्या अंगावर येऊन पडलं म्हणजे तर कसली काही फिकीरच नाही त्याला। हवा आता तो लहान राहिला नाही, मोठा झालाय, पण अजून तसाच आहे। स्वतःची काळजीच घ्यायची नाही, स्वतःची नाही तर नाही, मला आई मानतो ना, मग माझं तरी आई शिर्डीत बालयोगीच्या रूपात आला तेव्हा मला माहीच म्हणाला नसता तर माझं काहीच तुटलंच नसतं। नुसती नावालाच पायजमाई राहिली। आता इथं शिर्डीमध्ये निंबाच्या झाडाखाली बसायचा ना, अहो अगदी तसाच तिथं बसून राहिलाय देवावानी। घोर नको लावून घेऊ, अगं योगी आहे तो। योगी झाला म्हणजे स्वतःची काळजीच करायची नाही, हा कायम दुसऱ्याचाच विचार करायचा। बायजा, तुला सांगू का, तुझी त्याच्यावर लेकरासारखी माया आहे म्हणून तुला हे बोलणं शोभतं। याचं सामर्थ्य, याचे चिमितकार लय मोठे आहे। तुमच्या दोघांच्या मनानं मी साधा माणूस आहे, मग श्रद्धा आणि भक्ती यामध्ये मी काय बोलू? असं कसं? तुम्ही पोलीस पाटील आहेत, आता तुम्हीच बोलणार नाही तर कोण बोलणार? तुम्ही त्याला चांगलं खडसावून सांगा। हा अधिकार असला म्हणजे कुणाला बी वरडता येत नाही। तो चोर असता, वाटमाऱ्या असता तर त्याला असा सुतासारखा सराय केला असता। हा पर तुला आता त्या योग्याची तक्रारच करायची असेल तर तू खंडोबाच्या राव्यात निवेद जाशील ना, तिथं कर, नाहीतर लिंबाच्या झाडापाशी पान ठेवशील तिथं सांग। हा तसंच करते, चटाचटा काम आवरते, निवेद घेऊन जाते। किती भोळी आहेस तू? लिंबाच्या झाडाला सांग म्हणतास तुझी समजूत पटली। तुझ्यासारख्या बाबड्या लोकांमुळेच शिर्डीत चांगुलपणा शिल्लक आहे।
तर बसबसपुरी व्हायला यायला लागलं नसतं. आमचे पोलीस पाटील इंदुराव पाटील आमच्यासाठी पोलीस पाटील त्यासनी पाटील बाई आम्हा समध्यांचा मुजरा. पाटलीन बाई ऐकताना कान सुखावले ग बाई माझे. नुसता बोलाचा भात आणि बोलाची कडी न ग. आमच्या कुकवाला या राजदंडासोबत पोलीस पाटलाचा शिक्कामोर्तब बी मिळावा. म्हणजे कसं पाटलीन बाईचा खर्रा तोरा मिरवता येईल. आधी वाजवतो शंख, मग छाटतो या पंख. तरी बी ऐकलं नाही तर मग मारतो या टंक. गावातली सकाळची पहिली फेरी ती बी राजाच्या रूपात मारायची हौस आमच्या यांना शोभून दिसती. काय ग बायजा असं टाकणं लागलं का? काय करतेय? काय लगीन बिगीन आहे का काय कोणाचं? नाही अगं काय डोळ्याच्या खाचा झाल्यात की काय माझ्या? हे 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 तुझं घाई घाई करणं काय दिसत नाही मला? उडत्या पाखराची पिस मोजणारी शकू पाटली नाही मी. तुझ्यावर बारीक लक्ष ठेवून मी. हा सासूबाई अहो पहाटे एक वाईट स्वप्न पाहिलं मी. माझ्याबद्दलच बघितलं असेल. हा बघ बघ. तुमच्याबद्दल काही नाही हो सासूबाई. माझं मोठं लेकरू संकटात आहे असं दिसलं. कर्म माझं. अरे खंडोबाराया काय करू या सुनेचं मी? म्हणून एवढी लगीन गाई चालू होती काय तुझी? अहो यांनीच सांगितलं मला. काय? निंबाच्या झाडाला आणि खंडोबाला निवेद ठेवायला जाशील तेव्हा त्यांच्या पाशीच गाराणं घाल म्हणून. नादावला रे नादावला पोरगा माझा. अगं चांगला शिर्डी गावचा पोलीस पाटील, पण तुझ्या नादी लागून तो खुळा झाला. असं नाहीये सासूबाई. ए तुझी थेर बंद करती. अगं एवढं चांगलं घर मिळालं तुला, चांगला संसार आहे, सोन्यासारखं पोर आहे. नान ना जरा आणि चांगलं घराकडे लक्ष दे. हे बघ ही सगळी घरकामं झाल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही, कळलं का? सगळी कामं करूनच जाईन मी. तर जोवर तिथं जाऊन सांगत नाही तोवर चैन नाही पडणार मला. तुला चैनच पडू देणार नाही मी पण बघतेच आज घरातलं काम पूर्ण करून कशी जाती येते. ए ही भाकरी जळाली बघा ती. सा
नैवेद्य घेऊन बायजावहिनी अजून आल्या कशा नाही? इतक्या वर्षांचा त्यांचा नेम कधी चुकलेला नाही. मेरा फरिश्ता आया. जी? मेरा फरिश्ता मुझे लेने के लिए आया है ना तू? मैं आपको क्यों लेकर जाऊंगा? मैं जानता हूँ तू मुझे ही लेने आया है. चल देखिए, मैं आपको लेने के लिए नहीं आया. देख लो, फिर मेरे पीछे पड़ोगे वो भी नहीं आऊंगा. अरे, मैं क्या पागल हूँ जो दूसरे पागल को घर लेके जाऊंगा? पागल कहलाना रे लुगवा, पागल कहलाना. हम ता नैहर के बनी रसील के लुगवा, पागल कहलाना. के हम ता नैहर के बनी रसील के लुगवा, पागल कहलाना. क्या कह रहे हो? कहत कबीर सुनो भई साधो, कहत कबीर सुनो भई साधो, ये पद है निर्वाणी. जे यही पद के अर्थ लगावे, जे यही पद के अर्थ लगावे, वही पुरुष है ज्ञानी के लुगवा, पागल कहलाना. मैं किस पागल की बात सुन रहा हूँ? चांद, इस पागल की नहीं, कबीर की वाणी. क्या कहा? ये मेरी नहीं, कबीर की वाणी. वो नहीं, उससे पहले वो आप चांद बोले, वो मेरा नाम है. आपको किसने बताया? उसने. किसने? वही, सबका मालिक एक. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अल्लाहु अहद, अल्लाहु समद, लम यलिद वलम युलद, वलम यकुल लहु कुफुवन अहद. मतलब आपका मजहब इस्लाम है? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्य, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अब क्या किसी की पहचान उसकी बोली, उसकी दुआ, उसके मजहब से जुड़ी होती है? ये सब मेरी समज के बाहेर आहे. हे बघा, आधीच खूप उलझने, अजून गुंतवू नका इथे. आधी मला बिजलीला शोधायचं. हो ना? ये कैसा चमत्कार है बाबा? मैं आपको जानता तक नहीं और आप मेरे बारे में इतना सब कुछ जानते हो. अल्लाह मालिक है, उसे अपना मानो, उस पर पूरा यकीन करो, फिर देख कोई पराया नहीं रहेगा. मतलब जितना आप जान सके हो उतना सब कुछ मैं भी जान पाऊंगा. बिल्कुल. तो आप मेरा नाम जानते हो, मेरी घोड़ी का नाम वो लापता है ये भी आपको पता है, लेकिन ये सब मेरी समझ में नहीं आ रहा. ढूंढते ढूंढते थक गए होंगे. आओ बैठो.
कैसा लग रहा है? सुकून मिल रहा है, ऐसा जैसे मानो मानो यही रूह की मांग थी। प्यास भी लगी है। ए धरणी माय, अगं लेकराला तहान लागलीये, पाणी पाजशील की नाही? नहीं बाबा, यहाँ कोई तालाब, कुआं, नदी नहीं है। ये चमत्कार कैसे किया बाबा? प्यास बुझाने धरती माँ ने पानी दिया है, उसे इंतजार मत कराओ। पाण्याला ताटकळ ठेवायचं नाही, नाहीतर रुसून निघून जाईल। आधी तहान भागव, मग बोल। इतना मीठा पानी जिंदगी में पहली बार पी रहा हूँ। पानी भी खुदा जैसा है, जैसे जिसकी शख्सियत तसा त्याला भासतो। आता घे अल्लाचं नाव आणि मार हाक घोडीला। बिजली, अरे जरा प्रेमानं हाक मार। बिजली। पाहिलंस? प्रेमानं बोलवलं तर उपरवाला सुद्धा येतो। आप महान हो। हाँ, आप तो सब जानते हो। बहुत बड़ा एहसान किया है आपने बाबा। आपकी सेवा करने का मौका चाहिए। माझ्या भतीजाचा निकाह आहे, तुमचा दुवा मिळाला तर। फकीराची दिशा ठरलेली नसते चान। आज इकडे, उद्या तिकडे, नाही जमणार तुझ्या घरी यायला। लेकिन आप ही ने तो कहा था ना, मैं आपको लेने आया हूँ, मैं फरिश्ता हूँ, तो याद है? तो हाँ, और उसके बाद मैंने ये भी कहा था कि बाद में बुलाओगे तो भी नहीं आऊंगा। देखिए, मैं आपको लेने के लिए नहीं आया हूँ। फिर मेरे पीछे पड़ोगे वो भी नहीं आऊंगा। ये याद है? गलती हो गई बाबा, और गलती तो मुझसे हुई है। मेरे भतीजे को क्यों उसकी सजा? उनका निकाह है, आपकी दुआ मिलेगी तो उनकी जिंदगी सफल हो जाएगी। बाबा, बाबा एक बार माफ कर दो। बस बस बस, अल्लाह मालिक है, माफ वो करेगा, मैं नहीं। चल। हाँ चलिए, चल बिजली घर, चल चल बेटा। पेड़ के नीचे सब उथल पुथल करके रखा है, जाते ही साफ करा देता हूँ। यहाँ की बात नहीं। और वो है ना, वो किसी को अपनी सेवा करने का मौका जरूर देगा।
बाबा देखिए, हम जानते हैं आप अब वैसे किसी के घर तो नहीं जाते हो, लेकिन ये तो धर्मशाला है, यहाँ तो अंदर आ सकते हो ना। बाबा विनती कर रहा हूं, आसपास देखिए घना जंगल है, रात में जानवर वगैरह आने का डर है, इसलिए कह रहा हूं अंदर चलिए। उन्हें देख रहे हो, भूखा जानवर उन्हें खा रहा है। बाबा उन्हें मैं खिला देता हूं, आप पसंद। जी सुनती हो, जरा वो लड्डू लेके आइए। चार दिन झालं पोटात अन्नाचा कण नव्हतं हो. लय उपकार झालं तुमचं. खाऊंगे. लय उपकार झालं. ठीक आहे, खा तुम्ही खा. याला विचार खावा, पोट भरून खावा. खा बाबू. लो बाबा, सबने खा लिया. साई बाबा, साई बाबा, साई बाबा. यह क्या, पूरी टोकरी नहीं देंगे क्या? शिरडी जाके वापस बनवा लेंगे लड्डू. इस फकीर बाबा को खुश करने के लिए कर रहे हो ना? ये क्या देंगे? पोट भर खाऊंगा दादा, पोट भर खाऊंगा. बाबा अब तो अंदर चलिए. दुनिया के सबसे खतरनाक जानवर को मार डाला है, अब काहे का डर? अल्लाह मालिक है. काय रे, तू अजून जागा का? अरे तुझं कुटुंब झोपलं, आतमध्ये वराड पण झोपलंय. जा तूही झोप. नाही नाही, मी कसं झोप? तुमच्यामुळे तर माझ्या बायका पोरांचं पोट भरलं आहे. मग माझी बी जबाबदारी आहे का नाही? जबाबदारी कसली रे? बाबा तुम्हाला ठाऊक नाही ही जागा? मला ठाऊक नाही. बर तू सांग. हो, चारी बाजून नुसतं जंगल आहे, जनावर फिरतात इकडं, एक तर माणसं खाणारा वाघ आहे. असं असं म्हणून तू जागा आहेस होय? होय. होय, समद वराड जंगलाच्या बाहेर जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मी त्यांचं रक्षण करणार आहे. असलम बेटा, हमारी बंदूक लेके आओ जल्दी. जी. चांद, अल्लाह पे भरोसा है या हथियार पे? तुम करोगे ना रक्षा? होय तर, या देव माणसानं आम्हाला खायला गाठलंय. त्याचं वाघापासून रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे.
चाचा चुपचाप चुपचाप खडे राहा. त्याच्यापासून रक्षण नाही, त्याचं रक्षण म्हटलं. बाबा इथे एवढी माणसं आहेत. आणि वाघ एकला. अरे बाबा, वाट चुकलायस की काय? आता उगीच ओरडू नकोस. अरे माणसं घाबरतात, आणि माणसं जेव्हा घाबरतात तेव्हाच ती जास्त आक्रमक होतात. कशाला उगाच त्रास करून घेतोयस? घाबरू नकोस. तुझं रक्षण करायला अल्लाह मालिक आहे. बाबा, आप परवरदिगार हो. अल्लाह मालिक है. बाबा, आज आपकी वजह से सब बारातियों की जान बची है. ये चमत्कार था बाबा. हमने जिंदगी में कुछ तो अच्छा जरूर किया होगा जो आपसे मुलाकात हुई. ऐसा ना कहो चांद, तुम तो मेरे लिए फरिश्ता हो. शिरडी का बुलावा तुम्हारे जरिए तो मिला है. और रही बात इस बाग की, तर ती तुमची नाही, माझी कसोटी होती. कसोटी? माझ्यातला, तुझ्यातला आणि त्या वाघातला जीव, यात मी भेद करतोय का? आज जर मी भेद केला असता, तसा विचार जरी मनात आणला असता, तरी शिर्डीत मला प्रवेश मिळाला नसता. पण बाबा, तुमची कसोटी कोण घेतोय? वही सबका मालिक एक. जय खंडोबाराया. आजचा दिवस काही वेगळाच वाटतंय ना व? असं कधी झालंच नव्हतं. दिवसाची सुरुवात खंडेरायापासून कराल तर येणारा प्रत्येक दिवस चांगला जाईल. खंडोबाराया, आजची फुलं बघितलीस का? बघ, इतकी प्रसन्न आहेत ना. तुझ्या पायाशी आल्याने जीवनाचं जणू त्यांच्या सार्थकच झालं.
खंडोबाराया, आज हे काय घडतंय? मी जे फूल तुला वाहतोय ते बाहेर जातंय. आओ साई. अरे तुला म्हणलो ना माझं भुकेनं जीव कावला मग उगा तू जे तू म्हणलं ना तुला काय देतो तू? आधी आपलं काम करू रावळ. रावळ काम करू. अरे हा माळसापती खंडेरायाची फुलं कुणाला वाहतोय? माळसापतीला ना खूळ भरलाय. चल बघू. हा ए थांब. हात पाऊल टाकायचं नाही. अरे माणसं, अरे काय झालं काय तुला? आमच्या मालकाचं तुझ्या डोसक्यावर कर्ज आहे, त्यामुळे डोसका फिरलं का काय? काय झालं? एका फकीराला रावळात कोणी घेतं का रे? भैरोबा, राऊळ कोणाचं? काय हो नंदी महाराज, राऊळ कोणाचं? म्हाळसापती तुम्हीच सांगा, राऊळ कोणाचं? खंडोबारायाचं. मग आत यायला कोणी मनाई केली पाहिजे? खंडेरायाला, बरोबर ना? पण त्याने तर माझ्या स्वागताला फुलं पाठवली बघा. फकीरड्या, ही फुलं ना वाऱ्यानं उडून आले असतील. काय बा बोलू नका स्वागताला म्हणे. ए तू फकीर आहे, रावळा तू पाऊल टाकायचं नाही एखाद्या मशिदीत जा. खंडेराया म्हणजे शिवाचा अवतार. शिवशंभूने कधी देव आणि दानवामध्ये फरक केला नाही, तर तुम्ही माणसांमध्ये का फरक करता? राम तोच, रहीमही तोच. ए तू आमच्या देवाविषयी सांगायचं ना? अरे हजार नाव असतील आमच्या देवाची, तेव्हा कोण सांगणार? बर, मग कशाबद्दल सांगू? पाणी, पाण्याला नीर म्हणतात, जल म्हणतात, जीवन म्हणतात, अमृत म्हणतात. पण असतं तर ते पाणीच ना. मग हा साधू, तो फकीर, हा भेद आपण कशाला करायचा? अदुगरच भुकेनं जीव कावलाय. उगा डोक्याची आमली करू नको. तू जाईत ना, तुझी तक्रार हिंदुराव पाटलाकडे होईल. आणि एक फकीरडा खंडोबाच्या रावळात गेलेला, त्यासनी अजाबात चालणार नाही. चल निघ. अल्लाह मालिक है. राहुलाच्या दाराशी आलेल्याला अशी दमदाटी केलेली खंडोबा राहायला चालणार नाही. म्हणजे तू आता हिंदुराव पाटलांच्या विरोधात जाणार? नाही नाही नंदी, आता मालकच ह्याच्या विरोधात जात्याल. ए माळसापती, कर्जाचा परतावा द्यायचा, नाहीतर मामलेदारामोर उभं राहायचं. कळलं का? चल रे.
बायजामाई, असं लेकरू तू आलायस मला ठाऊक होत. अगं माई आहेस तू माझी, तुला ठाऊक असणारच. सुखरूप आहेस ना बाळा? इतक्या वर्षात आला नाहीस, काळजी वाटली रे तुझी. इतक्या वर्षात एकदाही यावंसं वाटलं नाही, एकदाही माझे हात पोचले नाही. असं कसं होईल बायजामाई? गुरूंचा आदेश आल्याशिवाय मी कसा येणार? शिर्डीचा बुलावा यावा लागतो, त्याशिवाय शिर्डीत कोणी येऊ शकतं का? गुरूंचा आदेश आला आणि मी आलो. पण बायजामाई, तुझी माया, तुझी काळजी, तुझा थाळा, सगळं सगळं मला मिळत होतं. खरंच असं कसं मिळेल? किमान आज तरी मिळू दे. आजही आणलाय तुझ्यासाठी थाळा, ते खाऊन घे. आजही तुझ्या नशिबात नाही. कोण म्हणतं असं? साई माझी माऊली, साई माझी सावली, साई माझी माऊली, साई माझी सावली. साई बाबा, थांब थांब लेकरा. अरे कुत्र्यानं तोड लावलेला अन्न नको खाऊ. काम आहे? अगं आपण खाल्लेलं तो खाऊ शकतो, मग त्याने तोंड लावलेला आपण खाऊ शकत नाही? अरे चालेल का तुला? बघ चालेल म्हणतो. बायजामाई, काळजी करू नकोस. अल्लाह मालिक. पोलीस पाटील कसा दिसला पाहिजे? यो असा या हिंदूराव पाटलावानी. गणा धना आली बघा आपली खिलारी जोडी. त्या बिकारड्याचं नाव साई आहे. कुत्र्याने तोंड लावलेलं ती खातोय. आता बोला. अरा नंदी, अरे तुझ्यापेक्षा मी खादड दिसतोय बेन.
नाव काय म्हणालास? साई. साय. आम्ही दुधाची साय, साईचं दही, दह्याचं ताक आणि ताकाचं लोणी काढून कडवून बी टाकू तरी बी त्याला समजायचं नाही. लय भारी, लय भारी. हिंदूराव, तुम्ही गावात नवीन आलात का काय? तुम्ही ज्या खुर्चीत बसलाय ती खुर्ची पोलीस पाटलाची आहे. म्हणून तर बसलोय. आणि कसं आहे, प्रत्येकानं आपली पायरी ओळखून बसावं. दादा, तुमची खुर्ची बाहेर लावलीये, जाऊन तिकडं बसा. दादा, राजा असाल तर राजदंड घ्यायचा आणि तुमच्या वाड्यात बसायचं. इथं नाही. बसलो इथंच तर गुन्हा होईल. आणि इथली अंधार कोठडी काय असते ते बघायला पाठवी. पाटील म्हणून आमचं सरकार शोभत्यात. हे आम्हाला नका सांगू. कोपरगावला जाऊन मामलेदाराला सांगा, नाहीतर गव्हर्नरला सांगा. अहो, शिर्डीतले समदे कटाळले तुम्हासनी काय रे गाड्यानं? हो, असं तुमच्या बिगर कुणी म्हटलंय? अख्खा शिर्डी गावातलं घर अन घर आणि उमरा नुमरा हेच बोलतय. एखादं नाव सांगा. आम्ही शेलरचा न्याय आम्ही केला होता, पण तुम्ही तो फिरवलात. रायबाच्या वावराची नासधूस नाम्याच्या बैलांनी केली होती आणि त्यावर दंड म्हणून समद पीक पाणी नाम्यानं रायबाला द्यावं असं आम्ही बजावलं होतं. एकतर न्याय करायचं काम माझं आहे. त्यामुळे तुम्हाला न्याय करायचा कोणता बी अधिकार नाही. आणि दुसरं म्हणजे, तुम्ही म्हणल्याप्रमाणे सगळं धान्य रायबाला दिलं असतं तर स्वतः नाम्या काय खाणार होता? त्यामुळे अर्ध धान्य या वर्षाला फेड आणि उरलेलं पुढच्या वर्षाला फेड असा न्याय म्या केला आहे. शिक्षा करताना सुद्धा सगळ्याचा विचार करायचा असतो. बिंडोकपणाने एक गाव दोन तुकडे करता येत नाही. काय बोलतोय? एवढा मांस, तो मांस या खुर्चीमुळं तुझी खुर्चीच नाही राहणार बघ. आता चिंचवाच्या नांगीवर पाय ठेवलायस, आता तो डंक मारणारच. मरता मरता वाचला. ओय धना, या खुळ्यांचं बघ काय चाललंय. जमिनीला कान लावून काय करतायत रे हे? बघ तर. अरे जमिनीत खजिना आहे का काय? आत्ता ग बाया, या काय? आज घर भिक्षा मागायची आज्ञा झाली.
आज्ञा. जमिनीने तिथं कोण बसलंय आत? गांडूळ असत्याल नाहीतर किडे मुंग्या. बसूला मुर्द्या. त्या खोळ्या पायी लिंबाच्या झाडाला निवेद दावणारी तुमची ती बाईजाबाई ती बी खोळीच म्हणायची. बायजा कलम काय बी बोलायचं काम नाही. बायजा कलम भिक्षा मागायला जायचंय, येणार? 5च घरी जायचंय. पण आधी त्यासनी सांगा बायजा कलम नाव ठेवलेलं मला चालायचं नाही. बर सांगतो. बाईजा माईला कशाला नाव ठेवता? मला ठेवा. अजिबात नाही, तुम्हाला बी नाही. बायजा कसनी वाईट वाटल ना. याला म्हणतात माया. जोडी कशी शोभून दिसते ना. यो एक पागल आणि यो दुसरा पागल. पागल कुणाला बोलतो र? मला 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 बोला. साईजने काय बी बोलायचं नाही. अरे बोलू दे ना. दुसऱ्याला काय समजायचं हे माणूस स्वतःच्या कुवतीवर ठरवतो. पागल कहलाना रे लुगवा, पागल कहलाना, पागल कहलाना रे लुगवा, पागल कहलाना के हमता नैहर के बनी रसील के लुगवा, पागल कहलाना के हमता नैहर के बनी रसील के लुगवा, पागल कहलाना के हमता नैहर के बनी रसील के लुगवा, पागल कहलाना. डोलिये में आई नी, डोलिये में गई नी, ओ डोलिये में आई नी, डोलिये में गई नी, डोलिये में रह गईले पेट. डोलिये में आई नी, डोलिये में गई नी, डोलिये में रह गईले पेट. सासू जैसे कभी नहीं बोलनी, सासू जैसे कभी नहीं बोलनी, बलमा से ना कभी भेंट की लुगवा, पागल कहलाना के हमता नैहर के बनी रसील के लुगवा, पागल कहलाना. मला वाचता येतं त्यामुळे मी कशावरही सही करणार नाही. हवाय की आमसनी तुम्हाला लिहिता येतं, वाचता येतं, पण तुम्ही तुमच्या घरापायी घेतलेलं कर्ज अजून बी फेडलेलं नाही. हे बी ध्यानात आहे आमच्या. ए कॅब गुमान सही कर. गणपत उर्फ दादा कोते पाटलांच्या विरुद्ध खोटी तक्रार आणि त्याच्यावर मी सही करायची. नका हो, नका असं पाप करू. नाही करत. मग तुम्ही गप गुमान तुमच्या कर्जाची परतफेड करा. मी बी सही मागणार नाही. हो चला कोपरगावला जायचंय. करा चटचट घ्या. चला
चला उठा चला चला निघा निघा गणा आण, चल. टाक. ए शिवा काय अंगठा बुडव आणि इथं टिकव. पर हाय का ये तमण्यानं शिकवायला वेळ नाही हे का ना जात ना कोयता घेऊन ये याचा अंगठा काप आणि लाव इथं. हा आत्ताच आणतो. ए लाव लावतो की अंगाशी आता कसे हकल हकल त्याला चला रे चल अंगठाला चल ये चला निघा. ए झाले का समधी? झाले 2च कमी आहेत. ए नंदिया तू कधी बी आधी नकर घंटा झाली होतो अगोदर सांगावं का समजे झाले फक्त 2च राहिले. कोण दोघं? अहो तो एक थोडा शरद आणि गावात आलेला फकीर काय नाव त्याचं साई. हा साई 2च राहिलेत. जरा राहू दे एक वेळ पण यो साई का फाई अजून बी मुजरा कराया या हिंदूराव सरकारच्या पायाशी वाकाया आलेला नाही. ध्यानात नाही आलं का तुमच्या? कालच बजावलं होतं मी. मग काय झालं? अजून बी आमच्या पायाशी नाही आलं त्यो. आम्हाला मानत नाही का तो? तसंच असेल सरकार. आम्हाला बी बोलला ना त्या फकीराची सत्ता आहे समद्यांवर तुमची नाही. असं मग त्या फकीराला अगोदर आमच्या पायाशी आणा मगच आपण जाऊ. या फकीराला अगोदर आमच्या पायाशी आणा मगच आपण जाऊ. अंदे मी काय तुम्हाला ओळखत नाही का? नाही म्हणजे तुम्हालाही ओळखतो आणि दादांनाही ओळखतो.
पण मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की नुसत्या तोंडी तक्रारीवरती मी काहीही करू शकणार नाही. सरकार या वक्ताला तयारीत चालेल बघा. हा अहो या वक्ताला आमच्या सरकारच्या नावे हुकुमपत्र घेऊनच जाणार. नंदी, भैरव, गप्प राहायचं असेल तर इथे थांबायचं, नाही तर तुमच्या सगळ्यांची वरात बाहेर काढतो मी. गप्परावा की ओ ग पुढे पुढे करायची काय करायचंय? मामलेदार साहेब, या वक्ताला तुम्ही सांगितल्या परमानं समज घेऊन आलोय बघा. गावकऱ्यांच्या सया अंगठे समज. तुम्ही म्हणाल ना मामलेदार साहेब, तर समजे गावकरी स्वतःचा अंगठा कापून तुम्हाला देतील. एवढ्या वैतागले त्या कोत्या पाटलाच्या कारभाराला. काय रे? आजच्या कंकणाला आरसा कशाला? अरे कागदान इकडं. अरे इंद्रराव, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो काय बी गैरसमज नाही बघा. जे आम्ही बोललोय तेच लिहिलंय त्यात. नाही मग हा कागद तो नसावा. अहो ह्योच कागद येतो. अहो मग बघा ना, हा कागद कोरा आहे. अहो याच्यावर आहेत का कोणाच्या सह्या अंगठे? तुम्हीच सांगा. हे काय रे? हे काय कोरा? अरे असं कसं झालं? पानामती नक्कीच कोणीतरी लिंबू फिरवला असेल. अहो तुमच्या विरुद्ध पाऊल उचलायची अख्ख्या शिर्डीमध्ये कोणाची हिंमत आहे का? अहो त्या कोत्या पाटलाच्या माग पुढे करणारी लय माणसं आहे. तो माळसापती आहे ना व, त्याच काम आहे हे. नक्कीच नक्कीच हे त्यानंच केलं असणार. स्वतःला लई मोठा भक्त समजतो तो. मामलेदार साहेब, या महासभापतीला मी तुमच्या समोर उद्याच्या उद्या हजर करतो. एकदा का स्वतःवर आला ना की मग समद बाहेर पडेल बघा. अहो पण आलोच. चला रा. आधी वाजवतो शंख, मग छाटतोय पंख. तरी मी ऐकलं नाही त्यानं, मग मारतो टंक. हे सगळं कायद्याने आणि रीतीने होत नाहीये. कोते पाटलांना निरोप पाठवा. या न्यायाच्या वेळेस त्यांचं इथे असणं गरजेचं आहे. मला जातीला नको गवाय. इंच सावला काय मी करू? इंच करू. तो फकीरा जमिनीत गेला. फकीरा मारो
गुरुमंत्र मिळाला म्हणजे तुझं रक्षण होईल असं वाटलं का तुला? त्यासाठी गुरुमंत्राची काय आवश्यकता? अंकुशा बाबा, तुम्ही मला गुरु म्हणून लाभलात, त्याचवेळी माझ्या रक्षणाची जबाबदारी तुम्ही घेतली. पण मग गुरुमंत्र कशासाठी हवाय तुला? म्हणजे गुरुमंत्र देण्याचा विचार बदलला की काय? असं कुठे म्हटलं मी? पण गुरुमंत्र म्हणजे बंधन आलं. जोवर गुरुमंत्र घेत नाहीये तोवर तू स्वतंत्र आहेस. तुमचं बंधन ना? चालेल. काया वाचा मने मी तुम्हाला समर्पित आहे, त्यामुळे माझ्यासाठी ते बंधन नाही, मी माझं कवच समजतो. पण गुरुमंत्र मिळाला म्हणजे वाट सोपी होते हा गैरसमज आहे. असं कुणाच्याही बाबतीत झालेलं नाही, उलट वाट खडतर होते. मला चालेल. ठीक आहे, देतो गुरुमंत्र. या 4 दिव्यांपैकी एक दिवा निवड. निवड. अशीच निवड करायची वेळ पुन्हा लवकरच येईल, तेव्हा 4ही दिवे उचलू शकणार नाहीस तू. कुठलाही एक दिवा निवड. का? मी ओवाळायला सांगितलं होतं? मग का ओवाळलं? ठाऊक नाही, मी स्वतःहून नाही ओवाळलं. जणू माझे हात धरून तुम्हीच तसं करवून घेतलं. बरं बरं, याचा उलगडा आता नाही होणार, पण योग्य वेळ आली की कळेल. श्रद्धा आणि सबुरी. कुठे आहेस तू? पकड पकड तात्या, पकड पकड. कुठे आहेस? ए पकडला मी तुला, पकडला. मला कुठं पकडलं? बाबांना पकडलं. आता मला पकड. माझी चूक झाली. शरदने सांगितलं तात्या, मोठ्या माणसांनी कधी नावाने हाक नाही मारायची. मग आपण शरद दादा म्हणावं, बरोबर ना बाबा? चालेल मामा. तात्या, बाईचा लेख म्हणजे गेल्या जन्मीच्या तुझ्या थोरल्या बहिणीचा लेख. यापुढे मी शरद दादा म्हणणार. अरे तात्या, तू बाबांना मामा का म्हणतोयस? बाबा बाबा, मामा नाही. मी मामा म्हणेन, तुला काय करायचंय? चालेल ना? जगात तूच एकमेव असा आहेस की जो मला मामा म्हणणार, बाकी सगळेच बाबा म्हणणार. मी आईला बी सांगेन, तुला लय आनंद होईल. तात्या, आईच्या नावाने तुला जाऊ नाही देणार. आधी राज्य पुरं कर. राज्य माझ्यावर नाही, मामावर आलंय. आपण खेळू, मी राज्य सुद्धा घेईन, पण नंतर. आधी तुम्ही उद्याच्या तयारीला लागा. कसली तयारी? उद्या आपल्या शिर्डीत उत्सव करायचा आहे, रामनवमीचा उत्सव.
आज तुम्ही पानं फुलं काढा, त्याचे हार गजरे वेण्या तयार करा. उद्याची तयारी सगळ्यात सुंदर कोण करतय बघूया ना. मी आईबाला पण सांगू. हो मग तुझे बाबाच तर रामाची मूर्ती तयार करणार आहेत. आणखीन कोण आहे? जा सांग. ये नंदी भैरव, लई मोठा पराक्रम करून आला तोय. थोरल्या पाटलीनबाई, सरळ हाय का तिरक्यात हाय? नाही म्हणजे आम्हाला तरी समजू द्या की. म्हणजे तुला ठाऊकच नाही? अरे यांनी शिर्डीवरचा किटाळ दूर केला. त्या साई फकीरड्याला शिर्डीच्या बाहेर काढला. त्या फकीरड्याला बाहेर काढला म्हणून त्यांना बोल लावलास वय तू? नाही नाही, तसं कुठं काय. चला रे. समद्यांचे चेहरे का उतरले होते? जणू या समद्यांनी कुठं जाऊन मातीच खाल्ली आहे. काय सांगताय? खरंच की काय? अगं इथे बाहेर ये. अगं पोरं काय सांगतात ते ऐकलंस का? अहो एवढं झालं तरी काय? असं काय करतीस? आपल्या गावामध्ये राम जन्माचा उत्सव साजरा करायचा आहे. आम्ही फुलं आणायला जातो. बा रामाची मूर्ती घडवल. काय? होय, मामाने सांगितलं. जिपरीचा बा मातीतून राम घडवणार आहे. जिपरे चल ग. तुमची पुण्याई थोर, त्यामुळे तुम्हाला हे काम गावलंय. अगं नाही, आपल्या शिर्डीकरांचं भाग्य थोर असं म्हणायचं. एवढ्या मोठ्या माणसामुळे आपलं गाव पुनीत झालंय. कुणी बी काय बी करायचं नाही. आम्ही समजा ऐकलंय. तू काय बी करायचं नाही. अहो सरकार, देवाचं काम करायची संधी आली आहे, नाही म्हणू नका. अरे देवा आपला आहे ना. मग त्या फकीरड्याला काय करायचं? यो कोण ठरवणार? या गावात कुणी काय करायचं ते फक्त आम्ही ठरवू. वय सरकार तुम्हीच ठरवा. पण चाकावर माती फिरवायची कला फक्त माझ्या हातात आहे ना. सरकारांच्या पुढे आवाज काढायचा नाही. नाही गाणं आता तसं नाही. अहो पोरांना बी तेवढे चांगले संस्कार होतील. अरे सरकार काय बोले समजलं नाही का तुला? ए त्या फकीरड्यानं काही विचारलं ना तर काय सांगायचं नाही, आमच्याकडे पाठवायचं. आम्ही सरकार बोलतील ते करायचं. सावळे तसा चांगला आहे सरकार. तो गरीब आहे सरकार. त्या साई फकीरड्यानं सांगितलं असं सरकारानं म्हणला तो. नाही तर काय राम जन्म करायचा तो कोण सांगणार? आता जे काय ठरविणार हे आपलं सरकारच ठरविणार. आमचं बी तेच म्हणणं आहे, सरकारच ठरवणार. आता आम्ही काय सांगतोय ते ऐकायचं. आम्ही ठरवलंय राम जन्माचा उत्सव होणार. यो बी इथं आमच्या वाड्यात होणार. दवंडी पिटून सांग समजसनी. चल उभा राहायचं. इकडे शंकर्या, शांत बसा.
वाजवणार? तर हिंदूराव सरकारांनी समजा गावकऱ्यासने सांगावा आणलाय, रामनवमीचा उत्सव सरकारांच्या वाड्यावर होणार आहे. वाजू वाजू टाळी वाजवणं टाळी वाजव. हा म्हणजे दादा भजन पण होईल का? होणार आहे भजन होणार आहे. हिंदराव सरकार उत्सव करणार म्हणजे जोरदार होणार. फक्त भजन काय कीर्तन बी होईल का रगना? होईल की होईल. समद्यांनी ध्यानात ठेवा, सरकारांच्या वाड्यावर आहे. ठीक आहे, आता आपापल्या कामाला निघा. चला चला समद्यांनी या. ए जिप्रे इकडे ये. जिप्रे तू आणि तुझ्या आई बापसानं तर पाऊल बी ठेवायचं नाही, समजलं ना? काही वेळ नाही. चला रे चला. सासूबाई अहो, रामनवमीच्या उत्सवाबद्दल म्हणालाय. नाही, रामनवमीचा उत्सव साजरा करायचा नाही. पर का? का काय का? रीतभात चालू करताना अदुगरच सांभाळता येतं का नाही ते बघा. नसती शुक्ल काष्ट कशाला माग लावून घ्यायची? हेच शिकवलंय का आई वडिलांनी? हा, जे हाय ना ते जपा म्हणजे झालं. अहो पर चांगलंच सांगितलंय ना. नसल कधी केलं आपण, पर आता नव्याने तर करू शकतो. दादा तुला बजावून सांगते, आपल्या घरात रामनवमीचा उत्सव साजरा होणार. रामनवमीचा उत्सव हिंदूराव सरकारांच्या वाड्यावर होणार आहे. पोलीस पाटील म्हणून तुम्हाला मानाचा अवतान द्यायला आलोय. काय र दाढी भादरलीस? मिशी का ठेवलीस? ती बी भादरायची ना. का का वर तोंड करून विचारतोस का? चुडाभर चुडा, लाज वाटत नाही? अरे त्या साई फकीड्याला गावातून हाकलण्याचं साधं काम तुम्हाला करता आलं नाही. आणि मग त्या लाट्या काट्या कशाला हातात मिरवायला? ते वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. काय वेगळं? उत्सव साजरा करताय आणि तो बी त्या साई फकीड्यानं सांगितलेला. साईला कोण उभं करतोय? आम्ही नाही 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 नाही, त्या साईची सावली बी पडू देणार नाही आम्ही. म्हणजे साई तिथं नाही? पक्क? पक्क. मग आम्ही येतो. दादा तुझ्या तोंडानं सांग. अवतान पोचलं सांग, येऊ आम्ही. बाईजा, आज तुझं कशातच मन नाही. तसं नाही हो, त्या हिंदूरावाच्या वाड्यावर जायचंय. मला नाही पटत. मला तरी कुठे पटतंय. मग नको जाऊया ना आपण? हा, नको जाऊया ना. मोजकीच घर आहेत आणि अवतान देऊन नाही गेलो तर कसं चालत? जावं तर लागेलच ना. अहो पर अगं ऐकून तर घे, उद्या उत्सव होईल तिथं. तिथं रामनामाचा जप होईल. त्यामुळं का होईना काही ना काही फरक पडेलच त्या माणसांमध्ये. आणि आपण चांगलं बघितलं तर चांगलं दिसलच की आपल्याला. बरोबर हाय. आता हीच गोष्ट तुला साईंनी सांगितली असती तर तुला पटली असती ना?
हे बघ बाईजा, मला सगळं समजतंय. तिथं साई न यायला मनाई केली हे तुला लागतंय ना? बरं एक सांगू, साई गावातून बाहेर गेल्यावर सकाळी तू मला जे सांगितलं ना ते आठव. कोणी काय बी म्हणू, माझा साई हितच राहील असा विश्वास आहे मला. आणि सकाळी जशी होतीस तशीच निवांत राहा. बाकी सगळं त्याच्यावर सोपं. तुम्ही झिपरीला समजावलं ना? अगं वय समजावलंय, पण लेकरू लयच लहान आहे ग. अहो पर ती का झोपली? पहाट आपला बा मातीचा राम करणार आहे म्हणून ना. अगं मी तिला बोललोय खरं, पण कसं करू? हिंदूरावानं चोख सांगितलंय ना व. ते मला ठाऊक नाही. त्याच्याकडे नाही तर नाही, आपण आपल्याकडे ठेवू. तुम्ही सकाळी उठून रामाची मूर्ती घडवा. अगं पर साईली सांगावा धाडला होता, तो असा फुकट जाईल का? ते बी खरंच आहे म्हणा. माळसापती, माळसापती. शरद, काय झालं? साईना उत्सवाला घेणार नाही. असं? अरे कोण म्हणाल हे? अक्काने सांगितलं का तुला? तिनं 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 बी सांगितलं. आणि काल रातच्याला नंदी भैरव गणाधरा बोलत होते, तेव्हा बी ऐकलं. अरे त्यांनीच सुचवलेला उत्सव आणि त्यांनाच प्रवेश नाही म्हणून मी बी जाणार नाही, नाही जाणार. माझ्यापती अक्काला बी जायचं नाही त्या इंदुरावाकडं. असं? मग मी पण जात नाही. साई नसतील तर आपण तरी का जायचं? आपण इथे तयारी करू आणि इथे रामनवमीचा उत्सव साजरा करू. म्हणजे 2-2 ठिकाणी रामजन्म साजरा होणार आहे. तर साई, तुम्हाला प्रवेश नसेल तर आम्ही पण जाणार नाही. अरे पण मग इथे कोण येणार? जे हिंदूरावाकडे जाणार नाहीत ते येतील. शरद, अरे तिथे लोकांना जेवण असणार आहे, त्याची तयारी चालू आहे. हो पण रामाच्या उत्सवाला सुंठवणास तर वाटतात, आणि तिथे जर जेवण देणार असतील तर आपणही इथे जेवण देऊ. जेवण तेवढं तर आपण रामाच्या सेवेत देऊ शकतो. म्हणजे शिर्डीत आजच्या दिवशी तरी कोणी उपाशी राहणार नाही, सगळे तृप्त असतील. साई साई पण काय झालं? शरद, अरे झिपरी आणि सावळ्याला जाऊन सांग, आनंदाने नाचतील बघ. झिपरी सोडा रे. सरकार, अरे काय ही रीत झाली का? हे बघा बुवा, एरवी आला असता तर मुजरा करायला लावला असता. पण आज राम जन्माचं कीर्तन सांगायला आला म्हणून वाचला. कीर्तन करायला आणलंय ना,
अहो मग चांगल्या कामासाठी आणलंय, मग उचलून कशाला आणायचं? मी असा चालू असतो की चल तात्या. आके दादा हिंदूरावाकडे नका जाऊ नका. ये शरद, आता तू बी मांजरावानी आडवा येणार आहेस वय? चल वो बाजूला. सासूबाई अवपर तो काय म्हणतोय ते तरी ऐकू द्या. आई, आपण राम जन्माला जाणार आहोत, पण शरद आधी काय म्हणतोय ते तरी ऐकून घेऊ. काय झालं शरद? दादा नाके आपण रामजन्म साजरा करायचा आहे, पर खंडोबाच्या रावळात हिंदूराव साईंना घेणार नाही म्हणून आपण समजांनी रामजन्म खंडोबाच्या रावळात साजरा करायचा आहे. दादा जिपरी तिकडेच आहे. चल चल चल. ऐकलं का कशी नारद मुनिवानी कळ लावतोय तो? हे काय नाही, याचं ऐकायचं होतं, ऐकलं. आता थांबायचं नाही. चल रे तात्या. आजी पर जिपरी बी तिकडेच आहे ना. आणि जर साई खंडोबाच्या रावळात असेल तर राम भी तिथंच असणार. दादा बघितली का तुझ्या बायकोची अक्कल? आपण जिथं जाणार तिथं राम असणार नाही, आणि तो साई फकीरला जिथं असणार तिथं राम येणार. वागवा भाईजा, आता उगा यावरून वाद नको. आपण हिंदूरावांकडे जायला निघालो, तिकडेच जाऊ. समजलं नाही का? असं तोंड पाडून नाही यायचं. असेल तर आनंदाने यायचं, नाही तर मग समजेच बसू की घरात. मग आई, शरद, आम्ही तिकडे जायला निघालो, आम्हाला जावंच लागेल. चला. चल तात्या. भाईजा, चला. तात्या, माळसापती लय छान कीर्तन करतात. अहो माळसापती तिकडं नाही दादा, खंडोबाच्या रावळात आहे. खंडोबाच्या कीर्तन तिकडं असेल. आपण सगळे आज राम जन्मासाठी जमलो आहोत. वय वय, अहो कीर्तन होऊ दे की. जिपरे, राम किती मोठा देव होता ना हे तुला आता समजेल. आज मी कीर्तन करणार नाही, साई करतील. अहो कीर्तन आणि मी आपल्याला नाही जमणार. अहो साई, तुम्हाला काही जमणार नाही असं या जगात काहीच नाही. अरे सावळ्या, कीर्तन ही परंपरा आहे. कीर्तन हे शास्त्र आहे, त्याचे काही नियम असतात, आणि मला त्यातलं काहीही जमत नाही. बरं साई, तुम्ही रामाबद्दल सांगा, आम्ही ऐकू. आम्ही त्याला कीर्तन म्हणणार नाही, बस. अरे ते तर तूच चांगलं सांगशील. साई, काल तुम्ही सांगितलेली एक गोष्ट मला खूप आवडली. रामाचं नुसतं नाव घेऊ नका, तर रामाने दाखवलेल्या वाटेवर चालावे. अहो साई, अहो तुम्ही सांगा की. अहो बोला की तुम्ही. अहो साई, साई तुम्ही सांगा ना, जरा ऐकायला बी बरं वाटेल आमच्या कानाला. बाबा, तुम्ही बोलणार नसाल तर मी जाते. जिपरी बरोबर बोलती. मी पण, तुम्ही नाही बोललात तर मी बी जाईन. चाललो. ठीक आहे.
आलं बरं का ते नंदी भैरव आलं आलं. समजा व्यवस्थित आहे ना बुवा. हा या 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 दादा या इकडे. बस बस. ए गाड्यांनो बसा. ए शंकर्या या की इकडे या या बसा. ए चल किती इकडे चल बसा. बसला ओ बुवा आता करा की सुरू. पोलीस पाटील आलं ते आलं म्हणजे समजा गाव आलं इथं आहे की नाही. करा सुरू. थांबा की जरा. नाही म्हणलं स्वागत तरी करू दे मला समद्यांचं. हा हा या आत तर. तुम्हाला दिला ना वा. या पाटलीन बाई अहो बाई जबाई राहिल्यात. अगं घ्या बाई जबाई. अहो घ्या की. अहो सुगंध घेऊन तर बघा. आता मला जे ठाऊक आहे ते ऐका. तुम्ही आग्रह करताय म्हणून मग ऐका. पाटलीनबाई बरं झालं तुम्ही आलात. पर काय हो तुमच्या सुनेचं का तोंड वाकडं. बघा कांताबाई बघा हीच खरी पाटलीन शोभते नाही. हस की जरा. कीर्तन सुरू झालं इथून चुपचाप बाहेर पडायचं आणि खंडोबाच्या रावळात नजर टाकून यायची. हरी 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 जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम
राम म्हणा, राजा राम म्हणा, सीताराम म्हणा किंवा आत्माराम म्हणा, सगळं एकच आहे. एका अमृताच्या संचयाबद्दल आपण बोलत आहोत आणि आपल्याला सकाळपासून प्रसन्न झाल्यासारखं वाटतंय ना. हो. आता काळ बदलला म्हणून उसासे टाकू नका. रामायणाला केवळ पुराण कथा मानू नका. आज काय त्याचं असा प्रश्न मनात येत असेल तर एक आवर्जून सांगावंसं वाटतं की प्रकाश तत्वाचं मोल लावायला काळाचं परिमाण लावावं लागत नाही. प्रकाश हा सर्व काळी प्रकाश असतो आणि अंधार हा सर्व काळी अंधारच असतो. हजारो वर्ष उलटून गेली तरी प्रभू श्रीराम आपल्याला कसं वागायचं, कसं वागायला हवं हे शिकवतात. त्यांच्याकडे बघितलं, हा त्यांच्यातून अनुभवलं की आकाशाला गवसणी घालायची अनुभूती येते माई. पाटलिंदे, अहो सून आत्ता रडत होती ना, आता बघा कशी हसतीये. प्रत्येक क्षणाला रामांना विचलित करण्याचा प्रयत्न झाला. आपल्याला होतो त्यापेक्षा कितीतरी पट अधिक विचलित करण्याचे प्रसंग रामायणात आहेत. अगदी ज्या क्षणी त्यांना समजतं की आपला राज्याभिषेक होणार आहे, सगळी प्रजा, सगळा राजवाडा आनंदात आहे आणि त्याच वेळी त्यांना समजतं की चला राजवस्त्र उतरवा, वनात जायची वल्कले परिधान करा आणि चला. किती कठीण गोष्ट आहे, पण कठीण आपल्यासाठी. राम बघा प्रत्येक कसोटीतून कसे पार पडलेत. ते पार पडलेत कारण राज्याभिषेक होणार म्हणून ते हवेत नाहीये, जमिनीपासून 2 पावलं वर चालत नाहीयेत, आनंदातही नाहीयेत ते, आणि वनवासाला जाणार म्हणून दुःखातही नाही. हे महत्वाचं. हाच मार्ग म्हणजे रामाचा मार्ग. भैरव, आपल्याकडं तो बुवा हे सांगत होता, इकडं हा फकीरडा बित्ते समोर. अरे चला अडवूया. फकीरडा रावळात उभा असताना रास्ता बाहेर घेतला असता. तो बाहेर आहे ना, लोकांना कामानिमित्त कुठे कुठे जावं लागतं, पण हीच संधी असते. लक्षात ठेवा. राजवाड्यात होते तेव्हा दशरथ पुत्र राम होते, त्यांना युवराज म्हणत, श्रीराम म्हणत. पण वनवासातून जंगलातून आले तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम झाले. ही वनवासाची वाट काय आहे हे समजून घेतलं की मग त्यांच्या धैर्याची कल्पना येते. रामाच्या ठाई असणारे धैर्य अद्भुत आहे. अगदी वनवासात गेल्यावर कुणी त्यांचा अपमान करून जातं, त्यावेळी ते प्रतिक्रिया म्हणून काय करतात तर केवळ स्मित हास्य करतात. अगदी त्यांच्या प्रिय पत्नीचं हरण केलं जातं, त्यानंतर सुद्धा ते धैर्याने व्यवस्था करतात. राम जेव्हा अयोध्येतून निघाले त्यावेळेचं सर्वोत्तम राजघराणं होतं.
इक्ष्वाकू, अज, रघु, दिलीप, पुरुर्वा, नहुष, दशरथ आणि भारताचं नाव ज्यावरून झालं ते भारत. सगळेच या राजघराण्यातील एकापेक्षा एक महारथी. राम जेव्हा वनात वलकले घालून निघाले त्यावेळी वाटेत इतर राजांना सुद्धा कळलं असणारच ना की दशरथाचा पुत्र निघालाय, दशरथाचा पुत्र निघालाय. त्यांना सुद्धा भेटायचं असणार. राम त्यांची मदत घेऊ शकत होते. जिथे सीतामाईला घेऊन रावण पळाला ते तर त्यांच्या आजोळच्याच बाजूला. ते त्यांच्या आजोबांची, मामांची मदत घेऊ शकत होते. सैन्यही मिळालं असतं. रामाने एकाही राजाला आपल्या बरोबर घेतलं नाही. संपूर्ण वनवासात त्यांनी आपल्यासारख्या सामान्य लोकांना बरोबर घेतलं. वंचित पीडित लोकांना आपलंसं केलं. त्यांनी शबरीची बोरं खाल्ली, अहिल्याचा उद्धार केला, अगदी वंचित सुग्रीवाची साथ दिली. का? कारण त्यांना ठाऊक होतं ज्या अनाचाराच्या विरुद्ध लढायला सुग्रीव जात होता तिथं धनिक राजाची नाही तर सदाचाराची गरज होती. हे हाबू अभि तेच सांगतोय. काय नाही, काय नाही, छान आहे. राम यांचं हेच धैर्य त्यांना प्रत्येक कसोटीतून पुढे नेतं. बघा, रावणाला तर बालीने हरवलं होतं. तो काही अजिंक्य योद्धा होता असं नाही. बालीने तर त्याला बगलेत दाबून किल्ल्याची फेरी मारली होती. बरं का झिपरे, मारुती रायाला पुढे पकडलं तेव्हा रावणाने त्याला विचारलं होतं की ओळखलंस का मी कोण आहे ते? तेव्हा मारुती रायाने म्हटलं, हा तोच ना ज्याला बालीने बगलेत घेऊन फिरवलं होतं, तोच ना, मी ऐकलं होतं. आता मारुती रायाने असं का म्हटलं? कारण त्याला रावणाचा आत्मविश्वास डळमळीत करायचा होता. पण प्रभू श्रीराम ज्यावेळी बाली सुग्रीवाच्या तंट्यात पोहोचले त्यावेळी त्यांनी बालीचा पक्ष घेतला नाही, सुग्रीवाची बाजू घेतली. ते त्याच्याच बरोबर उभे राहिले ज्याचा अधिकार हिरावून घेतला होता, ज्याचं राज्य हिरावून घेतलं होतं, ज्याची पत्नी तारा हिचं अपहरण केलं गेलं होतं. बालीचा वध रामानं केला. त्यांच्या धैर्य नसतं तर बालीला रावणाबरोबर युद्ध करायला घेऊन जाणं पसंत केलं असतं. बाली पराक्रमी होता, रावणावर त्याने विजय मिळवला होता, पण रामांच्या दृष्टीनं तो नालायक होता. कारण वाईट वागणुकीची वाट त्यानं निवडली होती. हा सुग्रीव, हा वंचित आहे, मी याला घेऊन जाईल. गावा जमताय कोण जाणे, कंटाळा आला मला. बघा की, अव बाय जाबे आसवा गाळत नाही तेव्हा तुमचा होरा चुकला म्हणायचं. आपण फक्त उत्सव म्हणून साजरा करायचा नाहीये. आपण काही शिकणार असू, त्या वाटेवरून चालणार असू तरच हा रामजन्म साजरा करण्याचा हेतू सफल झाला. चला, वेळ झाली. चैत्र नवमीला पहाटे पासून निसर्गाला वेध लागले होते. पूर्वेला पहाटे सोनेरी वर्ख लाभला होता आणि हळूहळू मध्यान्नीच्या वेळेस तो क्षण आला.
वाडी असेल तर रामाचा पाळणा कसा म्हणाल? या माई. राग नाही, राम हवा. या माई, पुढे या आणि पाळण्याला हलके जोजवा. घनतनी चंद्र शुक्र जागला, पूर्वेला सोनेरी वरकला भला. हर माथांनी सूर्य झळकला, जो बाळा जो जो रे जो. कौसल्येचा दशरथाचा, अवधेच्या हा कणा कणांचा. कौसल्येचा दशरथाचा, अवधेच्या हा कणा कणांचा. परमेशाच्या पूर्ण कृपेचा, परमेशाच्या पूर्ण कृपेचा. अवतार माझ्या श्रीरामाचा, जो बाळा जो जो रे जो. उद्धराया आम्हा देव जन्मला, जो रामा जो जो रे जो. संकट काळी नाम स्मरता, सत्व गुणांचा पुरुषोत्तम हा. संकट काळी नाम स्मरता, सत्व गुणांचा पुरुषोत्तम हा. सामोरा साक्षात उभा ठाकला, सामोरा साक्षात उभा ठाकला. श्रद्धेच्या अंगणी भक्तीचा मळा, जो बाळा जो जो रे जो. सबुरी श्रद्धेला देव पावला, जो रामा जो जो रे जो. रक्षा या सर्वांसी राम जन्मला, जो रामा जो जो रे जो. ओ बाईसाबाई, पाळणा सोडा की आता. नाही म्हणलं आम्हाला बी थोडा हात लाव द्या आता. हवं या की, लई प्रसन्न वाटतंय बघा. या. आम्हाला वाटलं तुम्ही ज्याला लेख मानता त्यो आला नाही तर अस्व गाळाल. इथं तर समद प्रेम लटकत दिसतंय. काय ग, एवढी काय खिदळत होतीस? मग तुला यो म्हातारा कीर्तनकार बी तुझा लेख वाटायला लागला? नाही हो सासूबाई, तसं काही नाही. या माई. माई, लाडू वाडू का? तुम्ही? अहो, त्यांनी सांगितलंय, त्यांचा नियम आहे म्हणून. अदुगर ते वाढतात आणि मन स्वतः खातात. हा, घ्या घ्या घ्या. चला आता सुरू करा करा.
समजा गाव काही आलं नाही. अव रामाच्या जन्माला बोलवायचं आणि बोलवण्यामध्ये बी असा भेदभाव करायचा. कोण कसं येईल? आणि ज्यानं हे समज सुचवलं त्या साईला जिथं बोलावलं नाही तिथं बाकीच्यांचा तरी काय पाड लागणार आहे? पर काही मेंढे आलते आणि जे काही गरीब होते ते वचकून नाही आले. आई आई रामराज्य म्हणजे काय ग? अव बघितलं का नाही तात्याला? कीर्तनकार बुवांनी कीर्तन चालू असताना तात्याला टिळा लावला. किती लक्ष होतं नाही त्यांचं? मला बी आश्चर्य वाटलं. पर मग ध्यानात आलं की तिकडे एकच कपाय असं होतं ज्याच्या कपायावर टिळा नव्हता आणि ते बुवांनी बरोबर हेरलं. आई सांग ना ग, रामराज्य म्हणजे काय? आजीला विचारलं तर ती म्हणली तुझ्या आईलाच विचार. सांग ना. बाई, रामराज्य म्हणजे कोणता भी भेद नसलेलं राज्य. रामराज्य म्हणजे भूक आणि भीतीपासून मोकळे असलेलं राज्य. रामराज्य म्हणजे धनधान्याची समृद्धी आणि मनाची श्रीमंती. रामराज्य म्हणजे चरित्र आणि चारित्र्य एकदम लक्क चकचकीत. रामराज्य म्हणजे निसर्गाचा आपण ठेवलेला मान आणि त्यामुळं निसर्गानं आपल्याला दिलेलं वरदान. एवढं समज असतं? हे तुला आता नाही समजायचं, तर तू मोठा होशील तसं तुला हळूहळू समजेल. मला समजलं. काय? गरीब आले नाहीत पण आपल्यासारखी लोक तिकडे आलती. हे कुणी सांगितलं? आजीनं. झिपरी कुठे आली? ती तर आवडात गेली ना, पण आपण त्या वाड्यात गेलो. असं कोणी शिकवतं का? हे असं कशाला सांगायचं? उलट असा भेद करायचा नाही. बुवा काय म्हणले ऐकलं नाही का? जा जा जिप्री संघ खेळायला जा. जा पण. तुझ्या मनात का असा श्रावणावानी ऊन पावसाचा खेळ चालू आहे? नाही हो, कुठं काय. माझं लक्ष असतं. माझं काय कुठल्या बी दादल्याचं लक्ष असतं. उगा मनाला घोर लावून नको घेऊस. खंडोबाच्या रावयात मी फेरी मारून येणार आहे. चौकशी करणं माझं कामच आहे. आता तरी हस की. का? तुझ्या मनातलं ओळखलं म्हणून. साई साई ते बघा तात्या जिपरी खेळतात. रावळातला प्रसाद तात्याला मिळावा असं तुझ्या मनात होतं ना? तात्या चल जाऊ. चल चल. तसं काही नाही. राम होते का नाही ते निस्ते राम होते. आणि वनातनं जाऊन आल्यावर प्रभू श्रीराम झाले. त्या बी तेच म्हणत होतो. जिप्रे तुला ठाऊक आहे का, सीता माईला जेव्हा पळवलं तेव्हा त्यांनी एकही राजाला सांगावं धाडला नाही. अरे मामाचं गाव तर तिथंच होतं. गाव नाही काही, राज्य. मामा आणि आजीचं राज्य बाजूलाच होतं. पण रामानं वानरांना संगतीला घेतलं होतं. तात्या तुला तुला कसं ठाऊक? जिप्रीनं तर रावळात ऐकली होती. वाड्यात त्या बुवाने सांगितलं. इथं बाबांनी, आपल्या साई बाबांनी सांगितली. हो मामा, तुम्ही इथं हेच सांगितलं? जे सांगतील त्यांनी सांगितली. बाबा प्रसाद प्रसाद. घे घे घे. रावळातला प्रसाद आहे. घे. लाडू. आणि आईला? आईला
बायजामाईने खायला हवं असं मलाही वाटतं रे, पण त्यावरून सासूचे बोल ऐकायला लागतील म्हणून जीव तुटतो. आजीला सांगू नका आजीला. घे अक्काला पण घे लाडू. लवकर जा. काय झेपली मजा आली ना राम नवमीला? तात्या, हा काय र असं लपून छपून येतोस? कुणाला ओळखतोस? जिपरीला? अरे जिपरी तर नाही. अरे काय झालं काय? जिपरी नाही, तुलाच ओळखतोय म्या. घे लाडू. लाडू? आता हा कोणी दिला? अगं रावणातला प्रसाद हाय, साई मामा आणा दिलाय. एक मला आणि एक तुला. चल खाऊ. तात्या अरे तू तुझा लाडू खा, मी समद्यांना वाटेन. समद्यांना? पण हा तर छोटूसा आहे. छोटूसा असला म्हणून काय झालं? एक तीळ बी 7 जणात वाटून खायची परंपरा आहे का नाही आपली? अगं पण आजीला कळलं तर वरडल ना. साई मामाने दिला ना लाडू. तात्या अरे कोणी वरडल म्हणून कंदी बी लटक बोलायचं नाही, आणि चुकीचं तर काय बी करायचं नाही, समजलं? तू जा आणि लाडू खा, उगा तू नका घोर घेऊस. जा जा. साई, आम्हा समद्यांची केवढी माया आहे तुला. आम्ही तिथं आलो नाही, रावळातला यो प्रसाद तू पाठवलास. देवदार किंवा ताडामाडाचे वृक्ष पाहिलेत? आकाशाला सहज गवसणी घालतात. आता त्यांच्या मुळाशी बघा, लहान लहान इवलीशी गवताची पाती आनंदाने डोलत असतात. आता दोघांकडे एकदम बघा. वृक्षांना आकाशाच्या भेटीचा वृथा अभिमान नाही, आणि गवताला आपण कुठेतरी कमी पडतोय याचं न्यूनत्व नाही. गवते जाणून आहेत की मोठमोठ्या वृक्षांना स्वतःची सावली तयार करण्यासाठी आधी उन्हात उभं राहावं लागेल. उन्हाच्या भरभराटीने आपल्याही मनात येऊन जातं की हे त्याला का मिळालं. उत्तर तेच आहे की त्याला आधी उन्हात उभं राहावं लागेल. मग तुम्हाला ते शक्य नाही आहे ना? प्रत्येकाला ते शक्य आहे. फक्त 2 गोष्टींवर विश्वास हवा. एक स्वतःवर आणि एक त्याच्यावर. बस. सबका मालिक एक. फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेटसाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा.